नमस्कार, मी निलेश दमिष्टे, निलेश सुरेखा रमेश दमिष्टे पुन्हा एकदा धायरी सोन्याची पायरीमध्ये आपले स्वागत करतो। आज नवीन विषयाकरता सकाळी पहाटे सगळ्यात जर उत्तम काम कोण करत असेल तर वृत्तवाहिन्यासाठी काम चालू असतं। मी आपल्या सर्वांना दाखवू इच्छितो। या ठिकाणी बघा, हे आपल्या पूर्ण सिंहगड रोड भागातील वृत्तपत्र टाकणारी सगळे मंडळी सकाळी सगळे काम करतायत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये प्रसन्न काम चालू असतं यांचं। आणि ही लोक आवर्जून कष्टकरी आपल्या भागात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी, काही चुकीच्या गोष्टी आणि याच्या सगळ्या गोष्टींची आपल्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी जी वृत्तपत्र आपल्याला कामाला येतात याचं काम, त्याचं विभाग वाईज पूर्ण वाटप याचं इथं काम चालू असतं। परंतु सांगायची आवर्जून गोष्ट अशी आहे की मी आहे हे आपलं धायरी फाटा या ठिकाणचा हा पूल आहे, जिथलं पार्किंग बंद करून हे केलं। इथली दुर्दशा जर सांगायची झाली तर हे सगळं पूर्ण घुशींनी उकरलेलं आहे। भयानक वास येतोय घुशी मेल्याचा आणि या वासामध्येच हे लोक कष्ट करतायत। सकाळी सकाळी यांची दिनचर्या चालू आहे, परंतु हे सगळं घुशीनी उकिरडा ते घुस कुठेतरी मेलेली आहे। या अशा प्रकारे हे सगळं आपल्या भागाचं दुर्दैवीरित्या काम होतंय। सगळं प्रशासनाचं लक्ष अजिबात नाहीये। नेमकं लक्ष प्रशासनाचं कुठं आहे हा मोठा प्रश्न आपल्या भागामध्ये निश्चितच आहे। सगळं उकरलेलं आहे बघा, संपूर्ण उकिरडा झालाय घुशींचा। आणि अजून एक गोष्ट सांगू शकतो, रात्रीचं या ठिकाणी बरेच जण दारू पितायत असं निश्चितच दिसतंय। 200 टँगोच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत। समोरच रोहन वाईन्स म्हणून दुकान आहे, रात्रीचं वाईन्सचं दुकान। आणि लोक या ठिकाणी हे बघा, वाईन्स समोरच आहे। आणि ह्या चांगल्या काम करणाऱ्या आपल्या भागातील चांगल्या वाईट बातम्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांना याचा भयानक त्रास होतो। आणि काय बोलावं आणि काय सांगावं अशी परिस्थिती आहे। सकाळी सकाळी आता आपण पाहू शकता, हे लाईव्ह आहे, पहाटेचे 5 वाजलेत। 3:30 पासनं हे लोक एकत्र येतात, इथं काम करतात। आणि यांना जर अशी दुर्गंधी असेल, स्वच्छता नसेल, यांना स्वतःलाच हाताने झाडावं लागतं, स्वच्छता करावी लागते आणि त्यानंतर काम करावं लागतं। आता सगळ्यांचं तुम्ही जर बघितलं, जो तो ज्या त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे, कोणाला सांगायची गरज पडत नाही, काही नाही, जो तो ज्या त्याचं काम करतोय। आणि अतिशय ते जोमात काम करतात की प्रत्येकाच्या घरी वेळेत पेपर पोहोचला पाहिजे, घराबाहेर पडण्याच्या आधी 4 ओळी का वहिना वाचल्या पाहिजेत, असं वेळेचे नियोजन करून हे सगळे आपले बांधव सगळ्यांपर्यंत एक चांगली माहिती पोचवण्याचं काम करत असतात। आणि बघा ही गाडी दूरदर्शन बघा, ही अशी तिथं लागलेली आहे। आणि हा अतिशय भोंगळा कारभार आहे। आज आपण बघू शकता की एवढे सगळे लोक या ठिकाणी इथं बसलेत, काम करतायत। हा घ्या, आता हे बघा किती भयानक प्रकार आहे। म्हणजे कष्टकरी समाजाला देखील सकाळचं उत्साही वातावरण जर मिळत नसेल आपल्या भागामध्ये तर करावं तरी काय आणि सांगावं तरी काय। दादा, आपण फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्ही रोज या ठिकाणी येता, मागं मी बघतोय आता घुशींचा उकिरडा आहे आणि इथं कुठेतरी घुसमेलचा वास येतोय। रोज असंच असतं इथं? रोज म्हणजे आता आठवडा झाला तसं। आठवडाभर तुम्ही रोज त्रास सहन करताय। सकाळी सकाळी तुम्ही लवकर उठून येता आणि सुंदर वातावरणात जर तुम्हाला स्वच्छता करायला लागत असेल आणि परिस्थिती गंभीर असेल तर निश्चितच त्रास होतो तुम्हाला, खूप त्रास होतो। नक्कीच आपण हे बघू शकता की हे सगळे बांधव आपल्यासाठी, सगळ्या लोकांसाठी, आपल्या आजूबाजूचा परिसर जागृत राहण्यासाठी सगळ्यांसाठी काम करतायत।
आणि यांना मात्र या दुर्गंधीत बसावं लागतंय. अतिशय बिकट परिस्थिती, म्हणजे वास एवढा आहे की सहन होऊ शकत नाही. हे आपण बघू शकता, सगळ्या घुशींनी उकी टाकल्याने तर भयंकर वास येतोय, भयंकर वास येतोय. दादा, जर आपल्या आजूबाजूला चांगला वास येत नसेल, घुशीचा वास येतोय, काय सांगाल तुम्ही या वातावरणात? तुम्हाला काय सहन करावं लागतं? वास येतो जोरात, त्रास होतो. सकाळी तुम्ही उठून येताना असं प्रसन्न नाही झालं तर ती काम करायची ऊर्जा कमी होते का? हो मग. बघा, हे सगळे लोक यांना आत्ता आहे ना, सगळ्यांच्या घरी वेळेत पेपर पोचवायचे आहेत आणि त्यांना एवढं काम स्पीडने करावं लागतं की ते पुरवणी जी असते, पुरवणी पेपरमध्ये टाकून परत ती व्यवस्थित लावायची असते. बघा, ते आता पुरवणी टाकतात पेपरमध्ये आणि खूप जोरदार यांचं काम चालू असतंय सगळ्यांचं. आणि आपण पाहू शकता की जो तो ज्या त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. यांची बघा, आता यांची नोंद चालू आहे की बाबा कुठं किती पेपर पाठवायचे, कसं करायचं, किती वेळेत पोचवायचं, तुम्ही कुठं आलाय, काय आलाय, ही घालमेल आहे. आणि आपल्या दायरी गावातील काय सांगाल, इथं सकाळी सकाळी स्वच्छता दिसत नाहीये मला. बाटल्या पडल्यात, ऊन, घुशींचा वास येतोय. काय सांगाल, इथं किती लोक रोज काम करतात? इथं लाईव्ह आहे, फेसबुक लाईव्ह आहे. 65 जण काम करते, पण इथे ना आम्हाला लय त्रास होतोय सकाळच्या पारी. बघा, किती दिवस झाला आता हा. सण करतोय पण कोणच लक्ष टाकत नाही. मग सगळ्यांना सांगून झालंय आता. तुम्हाला काय अपेक्षा इथली? काय स्वच्छता पाय बस, बाकी काय नाही. बघा, यांची आवर्जून इच्छा काय आहे, बाकी काही नको. पार्किंग चालू झालं पाहिजे, किती त्रास होतोय. गाड्या शेजारी लागत आहे आता. डांग टाकून ते म्हातारं माणूस त्या दिवशी पडलं खाली. बघा बघा, आम्हाला फक्त कसं इथं स्वच्छता पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास नको, पेपरवाल्यांविषयी फक्त बस. बरोबर आहे. आपल्या भागाला आजूबाजूला जागृत ठेवणारे सगळे हे मंडळी आहे, सगळ्यांसाठी आवर्जून काम करणारी मंडळी आहेत. यांची अपेक्षा एकच आहे की इथं स्वच्छता ही पाहिजे कंटिन्युअसली आणि घुशींचा वास हा अजिबात नको, घुशींचा त्रास नको. इथलं पार्किंग चालू करा, जेणेकरून आमचे काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा गाडीवर त्यांना हे गट्टे न्यायचे आहेत, त्यांना न्यायला थोडं सोपं होईल. बघा, हे सगळेजण कष्ट करतायत आणि प्रशासनाला अपेक्षा करतो की लवकरची जाग येईल. आपण देखील याच्यावर लवकरच आवाज उठवू. बघा, आपल्याला मी दाखवू इच्छितो, इथं भयानक परिस्थिती आहे की इथं जागृत सगळे काम करणारे जे माध्यम आहेत त्यांना सुद्धा बघा काय परिस्थिती आहे. सगळ्या बाटल्याचे झाकण्याचे झाकणे आहेत. ही परिस्थिती आहे आणि आपण खरंच स्मार्ट सिटीत आहो का, हा मोठा प्रश्न प्रत्येक पुणेकरांनी, धायरीकरांनी, सिंहगड रोड वासियांनी आपल्याला आवर्जून विचारला पाहिजे. बघा, ही मुतारीचाच वास येतो. बापरे, भयानक परिस्थिती आहे. बघा, सगळा उकिरडा आहे, सगळाच्या सगळा उकिरडा आहे. इथून तिथून घुशीनी उकरून टाकले, काही नाही. म्हणजे निव्वळ भोंगळा कारभार आहे, निव्वळ भोंगळा कारभार आहे. येत्या थोड्या दिवसात या ठिकाणी निश्चितच एक जोरदार आंदोलन आपण करणार म्हणजे करणार. हे खूपच दुर्दैवी आहे की हे आपल्या भागातील प्रश्न आहे आणि आपल्या भागात सिंहगड रोडला का अशा दुर्दैवी वातावरण आपल्याला राहावं लागतं, हा खूप मोठा प्रश्न आहे. सगळं घुशीनी उकरलंय आणि हे बघा, हा बघा, हे काय आहे, देशी दारूच्या बाटल्या आहेत. देशी दारूच्या बाटल्या आहेत. समोर रोहन वाईन्स. मालकाला विनंती आहे की बाबा इथं स्वच्छता राहावी. जाधव म्हणून आहेत मालक कोणतरी, आणि सगळ्या बाटल्याच बाटल्या इथं बघा. हो, दम देतोय का? दम देतोय? हा, हा, ही परिस्थिती बिकट आहे.
की एवढा कचरा पडलाय आणि हे सरकारी जागा आहे. हे बघ डीपीची परिस्थिती बघा, सगळ्यात लाईटचा करंट चालू आहे. त्याच्या बाजूला ही परिस्थिती अतिशय दयनीय आहे, अतिशय दयनीय परिस्थिती आहे. सांगावं तेवढं कमी, करावं तेवढं कमी असं काम सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातनं होतंय. हे सगळे बांधव याच बाजूला काय आरोग्य राहणार आहे, काय टिकणार आहे. सकाळी सकाळीचं वातावरण आहे आणि ह्या अशा वातावरणात आपण जगतोय, काय आरोग्य टिकणार आहे आणि कशी परिस्थिती आपली चांगली होणार आहे. निश्चितच माझ्यावर या भागातील डॉक्टर्स मात्र नाराज आहेत, कारण आपण 1 महिन्यापूर्वी एक राबवली होती तेव्हा कचरा कुठल्याही रस्त्यावर आम्हाला धायरीत कचरा नको. जर रस्त्यावर कचरा दिसला तर आपण अधिकाऱ्यांच्या दारात टाकणार होतो, कारण आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आपण याच्याबद्दल पाठपुरावा कागदोपत्री केल्यानंतर आपण 15 दिवस वाट बघितली. 16व्या दिवशी मात्र आपण आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा रस्त्यावरचा कचरा नाही दिसला पाहिजे, कारण कचऱ्यामुळे ऑलरेडी आरोग्याचा भयंकर प्रश्न होतोय. पण तो आता प्रश्न दिसत नाही, कारण आपल्या पाठपुराला यश आलंय. त्या यशामुळे आता धायरीतील रस्त्यावरील कचरा दिवसाचा दिसत नाही, सकाळी पटकन उचलला जातो. निश्चितच त्याच्यामुळे काही डॉक्टर्स हे जे 3 महिन्यातनं एकदा फॉरेन ट्रिपला जात होते ते आता कमी झाले, कारण त्यांचा इन्कम कमी झालाय, कारण आरोग्याचा प्रश्न थोडा कमी झालाय. म्हणून ते लोक, डॉक्टर्स लोक माझ्यावर नाराज आहेत. परंतु या ठिकाणी पुन्हा सांगू शकतो की सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने, प्रशासनाने आवर्जून लक्ष देऊन या भागाचं भवितव्य घडवा. तुम्ही लोक आमच्याच टॅक्सवर काम करताय, आमच्याच टॅक्ससाठी आमच्यासाठीच काम करताय, प्रामाणिक काम करा. जर घरात देव बसवत असाल तर त्यांच्यासमोर एकदा मनापासून नमस्कार करून विचारा की मी स्वतःचा पगार इमानदारीत घेतोय का आणि त्याबाबतीत इमानदारीत काम करतोय का. धन्यवाद.